मित्रांनो, मी आशिष सावंत स्वागत आहे तुमचं परत माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता असे गावात आहे. मला येऊन 2-3 दिवस झाले आहेत आणि मी खास करून येलो आहे माझ्या भावासाठी. लग्न नाग्याचा 21 तारीखला आणि आज रविवार. आज तिची हळद आहे. आज 2 प्रोग्राम होते. आज वरती एकाचा गृहप्रवेश होतो आणि आज संध्याकाळी आवाज येता ऐकत तुमका बाजूवर नाग्याचा लग्न 21 तारखेक मंगळवारी आणि आज हळद तिची संध्याकाळी हळद आहे. तर आज स्पेशल नाग्यात एक व्हिडिओ हळदीचो. तर बघूया कसं होता तो. मी तर इल्यापासून आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो आहे. 2-3 दिवस झाले गावा घेऊन. 2 दिवसानंतर पहिला व्हिडिओ माझं. आणि एक खुशखबरी आहे की माझ्या चॅनलचे 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. आणि आशा पण नाही होती वाटत की 2000 पूर्ण होतील. म्हणजे चॅनल खोलल्यानंतर असं वाटत होतं की 500 आले म्हणजे भरपूर झाले. 500वरनं 1000चा टप्पा गाठला. 1000वरनं 1500 झाला. हल्दी डान्सर संध्याकाळी संध्याकाळी दाखव. संध्याकाळी दाखव. दिसतला. तर 500वरनं 1000, 1000वरनं 1500, 1000वरनं 1500 गेले आणि 1500वरनं आता 2000 झाले आहेत. तर बघू, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने, तुमचा सपोर्ट असलो तर 2000वरनं 3000 पण जाऊ शकतं. 3वरनं 5, 5वरनं 10 असे बघू. जास्त अपेक्षा ठेवायची नाही, पण होती त्या होती. तर आपले इंस्टाग्रामचे फॉलोअर्स पण आता 3000 होतील. बघू कधी होतं. त्यांनी आजचा व्हिडिओ आवडतो तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. लग्नाचा पण व्हिडिओ बनवतो. तर लग्नाविषयी मला निघायचा मुंबईत जाऊ. तर बघू. तर मित्रांनो, मग अशी भात बिरडूचा कार्यक्रम झाला वाटतं. मी फोंड्यात गेले आणि आता हळद लावतो कार्यक्रम हा. मी आता जाते वरती नागाच्या घराकडे. हे बघा, जास्त लांब नाही, इकडनं डायरेक्ट घराकडे त्याच्या. तर बघूया जाऊन भात भरण्याचा कार्यक्रम. मुंबईकरी बाय म्हणता बारकिया. काय रे, टुक गरम होता ते का. बघूया इकडे कार्यक्रम चालू करू काय. तर इकडे चपला उडवली. हळदीचा कार्यक्रम चालू आहे. सगळेजण नवरदेव हळद लावतात. इकडे होयो म्हणतात, इकडे हळद लावतात. राणे काय म्हणतात? रात्री होणार ना डान्स? राडा होणार. पोरं ना ऐकणार. राडा होणार. हा, हळद रात्रभर गाजवायची. 12-1 वाजलं तरी चालत. अरे उद्या काय लग्न नाही, उद्या आरामा, परवा लग्न. त्यामुळे पोरं नाही ऐकणार, राडा होणार. बरोबर ना. नवरदेव बघूया बघता इकडे. ऐकत नाही, माहिती पडत नाही. पुष्पा, अरे चालू कर. काय इकडे बघ, चालू कॅमेरा चालू आहे. पुष्पा, कॅमेरा चालू आहे, बोल ना. बंद का केला? येऊ काय एकच करूया म्हणतो.
मन बघू संदीपाक दाखवू का या उभ्या नको राहा तू मनाचं असतं उभ्या राहा काय फोटो नाही काढायचं बाजूची बघ फक्त तोंड हलवतात म्हणत नाही आहोत बाजूची का आमच्याच गावचे चिकन बनवून राहिले दोघा जण तुमका ऐका घ्यायचं नाही मग फर्स्ट टाइम बनवतो होतो रेसिपीचा एक व्हिडिओ तर इकडे का ऐका घेत नाही अजून नाही दाखणे विचारले सगळं वाटे जा तर आज हळदीचा कार्यक्रम त्यामुळे दोघांका खास चिकन करून बोलवलेलं आहे इकडे आचारी आणि आमचं बिग ब्रो मुंबईवरनं खास इलो हळदीसाठी आणि हो एक खास हळदीसाठी इलो मी आधीच 4 दिवस इलोय सामान घालूचा सामान घालू गेलं पण तो सामान घालू गेलं ऑन द वे आहेत ना तर आपण बघूया या बँजो वाजवल्यानंतर काय ऐका घ्यायचं नाही पण किती किलो चिकन आहे रे ए किती किलो आहे चिकन 40 किलो ना तर 40 किलो चिकन हा आणि बघा आता डाकणी पण आता आणलेली आहेत तर 40 किलो चिकन हा तिची आता आपल्या हळदीचा निमित्ताने इकडे चिकन बनवून आहे 40 किलो चिकनाची आपल्या रेसिपी बघूची आहे पण तुमका ऐका घेऊचं नाही काय काय वापरतो होतो मसाले पण थोडाफार समजून घ्या कारण साईडलाच इकडे बघा बँजो वाजवतात त्यामुळे पण बघू प्रयत्न करीन ऐका घेत कसं तर तिकडे देवक ठेवतो कार्यक्रम चालू आहे मग दाखवते थोडक्यात आपल्या कोकणात कसं दाखवतात तो म्हणजे ठेवतात तो देवक घेऊ एक एकवाने घेऊ घेऊ अंड्यावर अंडे काका इकडे बघा काका तर अकडी त्या साईडला देवक ठेवतो कार्यक्रम चालू आहे आणि इकडे आता चिकनची आपण रेसिपी बघूया खास हळदीसाठी बनवण्यासाठी खास आचारीले आहेत आमच्या गावातले नाही गरम झाला वाटतं रे वापले मारता नको हा बाळो जागा किलो बाळ्या टोपात पडशी तर इकडे सुरू केलं ना आता तेल वाचलं ना पण सध्या टोप जरा गरम होत नाही कारण आग नुकतीच पेट घेता त्यामुळे किती लिटर ओतलं या 5 लिटर 5 लिटर निव्वळ 5 लिटर तेल वाचल्या ना अरे वा पाणी बिनी काय नाही ना आता मस्त झळझळ दिसत रे अशा तऱ्हेने हे बघा तेल अजून तापलं नाही
कारण हो बघा टोप पण गरम नाही होला 5 लिटर तेल वाचलं पण अजून लागतं असं म्हणणं आचार्याचा. तर हळूहळू थोडा थोडा सामान हाणूचं लागतं जाऊन एवढा मी आणलं एकट्याने. इकडे बघा तेल तापलं आणि कांदो वाचल्या ना तमालपत्र पहिलं तमालपत्र टाकायचं असे पण तो लेट झाला तमालपत्र त्यामुळे इकडे कांदो घातल्या ना आधी. गडबड आहे गडबड गडबड का गरम झालं एकदम आतमध्ये कायच नाही यार असं तापता आठवतो. तर इकडे तमालपत्र आणि कांदो भाजता. कांदो किती किलो घातलं रे? होय रे कांदो किती किलो अंदाजे घातलाय का? अंदाजे हा. आणि इकडे हे सगळे मसाले फोडल्याने 5 पाकिटा. कुठली आहे ती? एव्हरेस्ट तिखट मसाला कलर हा कसुरी मेथी भैया काय करताय? सगळी इकडे 5 पाकिटा फोडल्यानं आणि सगळी वचलेली आहेत तिकडे. लई वाप मारता इकडे या. तर इकडे आचार्याने खास घराकडनं डब्यातनं मसाला आणला. कुठलो मसाला अरे? स्पेशल मसालो. कुठलो नाव सांगायचं नाही पण खास त्याचं स्वतः तयार करून आणलेला घरगुती मसाला आहे. सिक्रेट रेसिपी हा. म्हणजे या सगळ्या चिकनच्या रेसिपीत एक खास मेनू म्हणजे हे टाकतात चवीसाठी हा. त्याच्यासाठी खास चव येतील याच्यामुळे अंदाजे टाकले ना. यात एवढे मग वाटतं 3-4 मसाले एकत्र करणार सगळे आणि डायरेक्ट इकडे लोड होणार म्हणजे. हा आलं लसूण पेस्ट मगाशी आणलं. आता फक्त एक रवली आहे टोमॅटो पेस्ट आणि 40 किलो चिकन हा. तो टोप असू द्या अजून तुम्हाला वाटतं ह्याच्यासाठी ठेव तुला कशासाठी टोप तो हा बंग्यासाठी. अजून इकडे कांदो भाजलेला दिसत नाही वाटतं ना. अजून भाजायचा होता कांदो लाल नाही झालो पाणी तापवलेलं पण आग बऱ्यापैकी झाली आहे. भेटली रे ओके. पेजेसाठी 5 मिनिटं थांबूया आपण. भाजलो तर इकडे आता कांदो बऱ्यापैकी भाजलेलो हा म्हणजे थोडंफार लाल झालेलो हा. इकडे आता ही आलं लसूणची पेस्ट आपण मगाशी तयार करून आणलेली होती ती आता सगळी टाकतं का? काय रे संदीप दादा असा चिकन बघ नागाच्या हळदीच आठवणीत राहावं का? हा अशी असा चिकन हो गया हा. कारण खास इकडचे आचार्य मागवले चिकन करूसाठी हा. मग रंगात येतील हळद हा. ही अलिबागची हळद हा. आणि चिकन बघा मस्त आहे की बाहेर हवेशीर एकदम बनता. चिकन पार्टी आई बाहेर किती हळदीची ती ओपन हा बोल दाखवलं हे काय सगळं दूरबीर डायरेक्ट बाहेर. काय नाही आपल्याकडे हे बघा कोकणात सिलेंडरचं काय तोटो नाही बघा. 2 चुली लावलेल्या आहेत. लाकडं हवी तेवढी लावा. एक्स्ट्रा मध्ये तो इमर्जन्सी आहे इमर्जन्सी. अरे नाही दाखवूची लागतात गावात काय नाही. मग सिलेंडरची एक टाकी आणलेली आपण भरलेली. तर इकडे मग अशी बघितलं तेल आणि कांदो टाकलेला आणि तमालपत्री आणि आता मग अशी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे ती आता व्यवस्थित किती मिनटं भाजतलं रे होय रे मग मेला. तर आता ती पूर्णपणे म्हणजे जेवढी जास्त करून भाजात ना तेवढी चव येतात पेस्टला म्हणजे ग्रेव्ही तेवढी चव येते. पण अजून 5-10 मिनटं लागते आपल्या टोमॅटोची पेस्ट येऊ तर ती पण याच्यात टाकतो होतो. तर तो टोप पण मोठो आणि कसा विषय झालो धूर सगळीकडनं मारता आणि गरम वाफ मारता. तर तिकडे सुक्यासाठी करतात आणि इकडे रस्सो करूचा होय ना रे रशासाठी आहे ना. तर इकडे कांदो आणि आपले कढीपत्ता टाकून ठेवलेलं आतमध्ये व्यवस्थित भाजाटी. एका पण बऱ्यापैकी आग लागली आहे कारण मगाशी ठेवलं होतं टोप येऊ बऱ्यापैकी गरम झाला होतो. रस्याचा कॉन्ट्रॅक्ट ह्यांना घेतला ना सुक्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना घेतला ना.
रश्याचा कॉन्ट्रॅक्ट एकाकडे आणि सुक्याचा कॉन्ट्रॅक्ट एकाकडे आहे. मालवणी सूप हा बंगो. आपल्या भाषेत मालवणी सूप म्हणजे बंगो. आणि इकडे अजून सुरुवात नाही आली पण बाळले येऊन तयार झालेले आहेत सगळे. झाला का वाढायचा आतमध्ये पटकन अशी उकड आली की तिकडे बसले लगेच बसली. तर इकडे मगाशी जेवढे ते मसाले जेवढे एकत्र करून ठेवलेले आहेत ना त्यांना घरगुती मसाला आणलेला होतो. परत ती आपली बाजारात आणली होती तिखट मसाल्याची ती सगळी आता आतमध्ये टाकल्यानं तिकडे पण टाकलं एकातच ना. तर हे बघा हे आता सगळं मसाला याच्यात टाकलेला आणि ती सगळे मसाले जेव्हा एकत्र होऊन त्यांना जरा लागले ना ते चव मस्त येतं आणि त्याचा वास पण मस्त येतो मग. तर ही करण्यामागची मेहनत आहे ना ती पण भयंकर आहे. ढवळूनच मला बसला याच्या गरमीचा. जेवढं जास्त ते का मसाला लागत ना तेवढी ते का हे येतं चव येतं असा. आणि 40 किलो चिकन आहे त्या मनात मसाले तर जास्त लागतले. तर बघूया आता जस्ट तयारी सुरू झाली आहे. त्या पुढे अजून भरपूर काय काय आले का. तर मसाला आता बऱ्यापैकी भाजलो कारण आग चांगल्या प्रमाणात लागली आहे टोपाक त्यामुळे मसाला लगेच भाजलो. आणि ही टाकता आता कसुरी मेथी ती पण अंदाजे आचारी मागवलेले आहेत म्हणून. कसुरी मेथी अंदाजे टाकले ना. आणि ही आता टाकता टोमॅटो पेस्ट. किती आहे 3 किलो ना. तर 40 किलो चिकन आहे त्यामुळे पेस्ट पण तेवढीच टाकल्या की 3 किलो टोमॅटो पेस्ट आहे. बघा आता कलर बघा थोड्या उशिरा कसं येतो होते का. 3 किलो टोमॅटो पेस्ट वापरले ना 40 किलो चिकनसाठी. आणि आता मगाशी बघितलास आणि आता कलर बघा एकदम भारी वाटतं कलर हा. आणि जेवढा मटेरियल टाकतं त्यात नाही तेवढा ढवळीत राहता तो कारण ढवळीत कारण तिखट नाही आत टोपाक सगळा त्यामुळे. मंगळू काय फुटू काय टोप ढवळू घे फुटू काय करू जा हे फोटो काढ म्हणता ढवळू घे. इलो ढवळू गेलो त्याच्या हातावर दे थोडा बघू दे त्याच्या हातावर दे बघू. तो ह्यो मे ना हे मुक्काम दम हे उम्या अरे थोडा हातावर दे त्याच्या. तर हे बघा ही खरी म्हटलास ना तर ग्रेव्ही चांगली झाली ना तर चिकन मस्त होतं. तरी बघा ते का ग्रेव्ही पाणी सॉरी तेल पण सुटतं आहे बघा दिसता तुमका साईडने बघा. वापलंय मारता अजून मसाले आहोत रश्यासाठी ना. हे आता मसाले जेवढे टाकले नाही पहिले ते याच्यासाठी आपण सुक्या चिकनसाठी टाकले नाही. आता मसाले टाकता तो रश्यासाठी. हे एक पॅकेट फोडलेलं आहे दुसरा पॅकेट हा. किती पॅकेट वापरतो 200 ग्रॅम ना 50 ग्रॅमची आहेत नाही 100ची आहेत. तर मगाशी आपण तिखट मसाला वापरला 5 पॅकेट वापरला आणि त्यांना घरगुती. आणि हो घरगुती आपलं लाल तिखट हा. कसुरी नाही टाकलं ना त्याच्यात. तर इकडे चिकन सगळं टाकतं म्हणजे 40 किलो चिकनापैकी आता तर जेवढे मसाले टाकले ना ते व्यवस्थित त्यांना परतून घेतले आणि व्यवस्थित ते भाजले पण गेले. माहिती राहा ना का बघ. तर आता चिकन किती किलो 40 सगळा टाकलेला ना. आता ह्या एवढा सगळा चिकन टाकला ते का सगळे मसाले पहिले टाकले होते ना तेवढे ते लाग होय तरच त्या चिकनला चव येतील या. कारण हे आता ढवळूकच जास्त मेहनत आहे कारण सगळे मसाले व्यवस्थित ते का लागा होय तर ते मस्त आहे की त्याच्यात चव येतं आणि चिकन पण भारी लागतं. आता मीठ टाकलं ना चवी पुरता टाकलं अंदाजे. हे बघा वर मसाला लागला होता बघा चारी बाजून चिकटाने
बघा बघा कसं ढवळता बघा. सवय आहे ते का, कारण देवळात तो बनवताच पोसांका बनवची एकच सवय आहे ना, त्यामुळे ती तर इकडे सगळ्या चिकनला व्यवस्थित मसाले लावले आहेत तिने, कारण मगापासून ढवळत राहतो. आता किती मिनटं ठेवतो असा? अच्छा लई मेल्या डोळ्यात जाता दूर आहे वय रे. तर किती मिनटं ठेवतो? कोण हळू टोपात पडशी. अरे बाबा मजा. कन्वर्ट होणार कोल्हापुरी. हे बघा साईडने तुमका दिसत असताना चिकनला तेल सुटला. जाऊ देऊ काय खाली टाकू रे, काय नाही होता नको. आता तो ढवत काही त्याच्यात लावते टेप. तर इकडे सुक्याची आपण बऱ्यापैकी आपली तयारी झालेली आहे आणि इकडे आता रसाची तयारी करता येऊ. इकडे पण बघा मसाल्याचा कलर दिसत असतो लो. सगळे मसाले कोल्हापुरावरून खास ढवळूक आणलेलो हा. कोल्हापुरावरून खास ढवळूक आणलेलो हा माणूस. खिडकीत ना कलर पण मस्त दिला ते का एकदम. हे बघा इकडे आता ती रश्यासाठी सगळी चिकन ढवळू रे आणि कसुरी मेथी टाकले ना, तर मसाले व्यवस्थित गरम झालेत, भाजले आहेत ते. त्यामुळे आता ते सगळे मसाले या चिकनला परत लाग होईल, कारण या रस्सो बनवतो आपल्या इकडे सुक्या इकडे रस्सो हा. त्याच्यात आता कसुरी मेथी टाकले ना त्याने आणि चिकनला सगळं आता मसाला लागतो व्यवस्थित. ते ढवळ आता तू ढवळ काय आता हळू चिकटाने हा नाही दोन हातान ढवळ. पुढे तुझे पुढे जातं पण पाठी येत नाहीत रिटर्न ढवळतच ते. तर मित्रांनो हे बघा आता बघा इकडे बऱ्यापैकी ते का आता पाणी सुटलं आणि कलर पण चेंज झाला थोडा. 2 मिनिटांनी फक्त ढाकण मारून ठेवला. ढाकण मारून ठेवता तो या आला पाणी हवे काय. तर मगाशी तिकडे गॅसवरती पाणी तापत ठेवलेला होता, तर आता इकडे रश्यात टाकलेला सगळा, कारण जेवढे मसाले ना तेवढे लागले त्या चिकनला रश्याच्या. किती पाणी घातले ना तरी पण 2 अंडे ना मोठे 2 अंडे मोठे पाणी घातलेलं आतमध्ये 40 लिटर करा येऊ गईवर. तर आता इकडे परत ढाकण काढता बघू कंडिशन काय आहे ती. ही बघा मगाचपेक्षा आता जास्त ते का तेल सुटला चिकनला काय नाही बघितलं सांगते का विचार. सुक्यारच जोरा रसो नको तर पाणी या दाती नाही ना या तो या वास हा ह्याच्यावर जोरा ह्याच्यावरच जोरा होय ना. हो ते आता मी बघतोय परत वया काय तर बंद लाईट गेली बंद केल्या ते ना. तर परत एकदा बघूया आपण कंडिशन काय होत याची, कारण मगापेक्षा जास्त बऱ्यापैकी पाणी सुट हा हळू होय ना. बघूया मग
तर हे बघा फोटो फोटो ना ढवळ ढवळ ढवळ. तर आता हे बघा वाटाप टाकून झाला आणि आता कंडिशन बघा कलर बघा त्याची काही टाकलं वाटा वाटा. आणि इकडे रसो बघा कलर पण चेंज केला रश्यान राहिली बघ. तू ढवळलं म्हणून इली वाटतं करा. वाप मारता रे. तर इकडे आता हे बघा मगाशी सांगितलंय वाजवत ना ऐका गेलं नसताला वाटप टाकले ना. आणि आता बघा कारण मगाशी सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागले आणि त्याला पाणी सुटलेला तेल सुटलेला मटणाक एकदम भारीपैकी. आणि तिकडे बघितलंस ना तर करा सुटले रशा का फुलं ह्या ठेव ना. तर रुम्या आता रेडी झाला वाटतं ना. तर हे बघा आता एकदम रेडी झाला. परत एकदा कसुरी मेथीवर टाकले ना. रसो पण तयार झाला चिकन पण आपलं रेडी आहे. आणि म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यात तयार झाला म्हणा. फक्त आता घेऊन फक्त वाढूच जा आता टाईम आहे. मी तर आपलं काम केलेला तुम्ही बघितलं असताना मापासून काय काय टाकलेले आहेत मसाले आणि किती मेहनत लागली आहे ती करूसाठी. खास करून ह्यांना लय जास्त मेहनत केली नाही कारण जेवढे जेवढे मसाले जेवढे टाकले ना 1 मिनिट पण थांबले नाही. सगळे ढवळतात ते चिकनला कारण खाली लागतं नाही म्हणून. आणि तिकडे रस्त्याचा टोपा 40 किलो चिकन आहे आपल्या किंवा वाडीत हळदीचा नाग्याच्या हळदीच्या निमित्त चिकन आहे. तू काय केलं गे रसो करा ना आणल्या ना वाटतं रश्यावर. वासार समजता ओके. मग वासार समजली चव लागली मीठ लागला की नाही तर वासार. हो तर इकडे झाला आणि तिकडे आता देवक ठेवण्याचा कार्यक्रम पण तिकडे चालू आहे. आणि हे बघा चिकन निसर्गाच्या सानिध्यात ओपन मध्ये डायरेक्ट आवाज वर वरती धूर. आणि इकडे लय गरम होता आता जगाच्या कडे. सगळं रेडी झाला आणि भाजा फक्त ऐका घेत नाही ऐका घेत नाही काय. चिकन इकडे सुक्या रेडी झाला रसो पण जायचं म्हणजे जेवण रेडी झालेला 8:30 झाले.